नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. काय मग नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय काय येतं? अर्थातच गरबा, दांडिया, दुर्गा माताच्या वेगवेगळ्या पैलूंना दर्शवणारे रंग. रंग म्हटलं की हे सगळे 9 रंग जे आहेत ते आपल्या सगळ्यांना सगळ्यात जास्त आवडतात. आज कोणता रंग आहे, आज कोणत्या रंगाची साडी आहे, आज नेमकं काय घालायचंय. जेव्हा या सगळ्या गोष्टींची चर्चा वाढते तेव्हा मला असं वाटतं की रंगांविषयीचं आकर्षण आणि प्रेम हे आपल्याला सगळ्यांना जास्त वाटायला लागतं, कारण आपण हे सगळे रंग पाहतो. बट व्हॉट अबाउट पीपल ज्यांना हे रंग दिसत नाहीत? ते हे रंग कसे पाहत असतील? ए अरे लाईट्स, हॅलो. बघतो, एक मिनिट. थँक गॉड. अरे लाईट आली. आय नो. इनफॅक्ट मला भीती वाटली होती की मुंबईत लोड शेडिंग सुरू झालंय की काय. पण एक मिनिट, तुम्ही काय करता इथे? सोनाली ताई, तू आत्तापर्यंत इतके सारे अभिनय केलेस आणि तुझ्या प्रत्येक एका अभिनयात आम्हाला एक नवीन रंग आणि रूप बघायला मिळतं. मग ते तुझं रूप हिरकणीचं असू दे किंवा अप्सरेचं, प्रत्येक रूपात तू प्रेमाचा रंग कायम ठेवलायस. म्हणून आम्ही सुद्धा तुझ्यासाठी खास आमच्या हाताने रंगवून प्रेमाच्या गुलाबी रंगाची साडी आणली आहे. ही बघ, आय होप तुला आवडेल. ओ माय गॉड, किती गोड. हे तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय? हो. ओ हा स्वीट. मी बघू? हो. वा वा वा. माझा अत्यंत लाडका कलर आहे हा, आणि साडी मला प्रचंड आवडते. सो आज माझ्याबरोबर आहेत श्रीरंग फाउंडेशनच्या काही अत्यंत स्पेशल मुली. खरं तर त्यांना रंग पाहता येत नाहीत, पण अंतर्मनातून रंग ओळखून साडी रंगवली आहे त्यांनी. वा, आणि मला नेसवताय सुद्धा. तुम्हाला नेसवता येते? तुम्ही नेसता साडी स्वतः? हो. वा. आणि नेसवली आधी कोणाला की पहिल्यांदा नेसवताय? पहिल्यांदा स्वतः, नंतर तूच राहील. क्या बात आहे. वा वा, म्हणजे मी स्पेशल आहे. तुम्हाला यांची नावं सांगते पटापटा. सो माझ्याकडे आता ही जी अत्यंत हुशार मुलगी दिसते तुम्हाला, आकांक्षा, तुझा चेहरा दाखव लोकांना. ही आहे आकांक्षा. सोड. होतंय. थांबा. काजल, इकडे थोडीशी माझ्या जवळ आहे. प्रेक्षकांना तुझा चेहरा दाखव. ही आहे काजल. प्रतीक्षा कुठे गेली? तू साडीला हात सुद्धा लावत नाही, तुला येत नाही वाटतं? नाही, हे आपलं काम नव्हे. ही प्रतीक्षा बरं का. आणि सगळ्यात आधी जिने साडी हातात घेतली, पण आता ती काहीच करत नाहीये, ती आहे श्रेया. श्रेया, हाय कर लोकांना. हाय. आता मला सांगा, ही तुम्ही पहिल्यांदा रंगवली साडी? हो, आम्ही आत्तापासून सुरुवात केली. याआधी आम्ही फक्त छोटे छोटे पेंटिंग, पोर्ट्रेट, चित्र असं सगळं काही रंगवत होतो. पण आता आम्ही सुरुवात केली आहे फॅब्रिक रंगवण्यासाठी. मग त्याच्यात साडी असू दे, जॅकेट असू दे, किंवा स्ट्रोल्स असू दे, असं खूप काही आम्ही रंगवतो. त्यात साडी तुला गिफ्ट केली आहे. मला सांग, तुझा आवडता रंग कोणता? मला स्काय ब्लू. स्काय ब्लू? येस. स्काय ब्लू रंग खाली हे. ओके सॉरी, काम चाललंय. आय होप थोडी बरोबर आली आहे की नाही माहीत नाही. वा, निर्या तर जमल्यात एकदम व्यवस्थित. एक मिनिट. तर निळा रंग हा तू कसा ओळखतेस? प्रत्येक रंगाला सगळ्यांसाठी तर खूप इझी आहे, ज्यांना दिसतं, पण आमच्यासाठी थोडंसं कठीण आहे. पण आमचे सर आहेत ना, ते आमच्या सगळे प्रॉब्लेमचं सोल्युशन आहेत. आम्हाला पण रंग बघायचे होते, म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं आम्हाला पण रंगांशी खेळायचं आहे. तेव्हापासून त्यांनी ओळखलं की आमचं जे स्मेल पॉवर आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मग ते म्हणाले ठीक आहे, आपण तुमच्या स्मेल पॉवरला यूज करूया. त्यांनी प्रत्येक एका रंगामध्ये गंध घातला. जसं व्हाईटसाठी मोगरा व्हाईट कलरचा आहे, येलोसाठी सोनचाफा, तो येलो कलरचा आहे, रेडसाठी रोज, आणि ब्लूसाठी कूल ब्लू. असं करून मी माझा रंग ओळखते. सो कूल ब्लू तुझा आवडता रंग आहे. येस. आता तू सरांबद्दल बोललीस, आपण सरांना बोलूयात का? हो, बोलवून ये. तुम्ही सरांना हाक कशी मारता? सुमित दादा. सुमित दादा कुठे आहात? लवकर या, आम्ही रेडी आहोत. थँक्यू. वा, कशी दिसतेय मी? सुंदर. अप्सरा. क्या बात आहे यार. मला खूप कौतुक वाटतंय की तुम्ही, सुमित, एक तर तुम्ही मध्ये आधी
हे आहेत सुमित दादा, श्रीरंग फाउंडेशन, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला मगाशी सांगितलं. सुमित दादांना आपण विचारूच यात त्यांच्या फाउंडेशनबद्दल आणि रंगगंध या कॉन्सेप्टबद्दल. पण मला सगळ्यात आधी तुमचं कौतुक करायचं आहे आणि तुमचे आभार मानायचे आहेत. तुमच्या निमित्ताने या सगळ्या मुलींचे आभार मानायचे आहेत की माझी नवरात्र अगदी स्पेशल केली होती तुम्ही. इतकी सुंदर साडी मी नवरात्रीत एकही साडी यावर्षी घेतली नव्हती, कारण की मला माहिती होतं काहीतरी स्पेशल माझ्या आयुष्यात घडणार आहे. सो थँक्यू त्यासाठी. तर सुमित दादा, आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्या फाउंडेशनविषयी आणि रंगगंध या संकल्पनेबद्दल. खरं तर श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट गेले 17 वर्षापासून या मुलांसाठी काम करते. बेसिकली मी जिथे राहायचो त्याच्या समोरच कमला मेहता शाळा होती. बरं. तर ह्या शाळेत असल्यापासून म्हणजे मला असं नेहमी वाटायचं की मी जे चित्र काढलंय ते मी बघू शकतोय, पण ज्यांना दिसत नाहीये ते कसं चित्र बघतील, आणि तिथे जर त्यांनी बघितलं तर खरं मी काढतोय ते चित्र असं मला वाटायला लागलं. आणि मग तेव्हापासून या मुलांना शिकवण्याची प्रोसेस सगळी सुरू झाली. पण शिकवताना पहिल्यांदा ओरिगामी, चित्रकला, हस्तकला हे सगळं शिकवायला लागलो. आणि शाळेत असताना आम्ही शाळेपुरतं मी त्यांना काढून द्यायचो, त्यांनाच हाताने घेऊन मी रंगवायचो, असं सगळं चालायचं. पण एकदा असं झालं की आम्हाला रंग तू नसताना कसे कळतील असा जेव्हा प्रश्न आला माझ्यासमोर, तेव्हा मला खरं तर असं झालं की आपण काहीतरी एकतर ह्याच्यासाठी एक कॉन्क्रीट सोल्युशन केलं पाहिजे की बाबा मी नसताना पण ह्यांनी चित्र काढलं पाहिजे. आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की यांचा मी जेव्हा ऑब्झर्वेशन करत होतो, एकदा यांच्याच वर्गाच्या बाहेर जाऊन मी उभा राहिलो, तर हे वर्गात शांत होते. आणि मग मी आतमध्ये गेलो अर्ध्या तासांनी वगैरे, तर ते म्हणे अर्धा तास बाहेर काय करत होतात तुम्ही? तर मी म्हटलं की म्हणजे कसं, तर त्यांना ते परफ्यूमवरनं बरोबर कळलेलं की आपण बाहेर आहोत ते. तर मग त्या सुगंधावरनं त्यांनी ओळखलेलं. आणि मग तेव्हा मला असं झालं की अरे प्रत्येक जर निसर्गानेच प्रत्येक रंगाला म्हणजे किंवा कुठल्याही वस्तूला एक रंग जसा दिलाय तसा गंध पण दिलाय, बरोबर. म्हणून त्या प्रत्येक रंगामध्ये आम्ही एक गंध मिसळून त्याच्यामधनं रंगगंधची निर्मिती केली. ओके, म्हणजे असं असतं की जेव्हा देव आपल्याला एखाद्या सेन्समध्ये कमतरता देतो तेव्हा आपले बाकीचे सेन्सेस जागरूक होतात, आणखी जागरूक होतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्पेशल मुलांना, मुलींना जेव्हा एखादी गोष्ट पाहताना कदाचित तेवढी स्ट्रॉंग सेन्स नसली तरी ते ऐकू जास्त येतं, चांगलं येतं, बारीक बारीक डिटेल्स त्यांना कळतात, किंवा त्या गंधांमधनं किंवा स्पर्शामधनं हे सगळे सेन्सेस जेव्हा खूप स्ट्रॉंग होतात तेव्हा मला असं वाटतं की मग फरक पडत नाही एखादी गोष्ट आपल्यात कमी असेल तर. आणि मग असं ठरलं की आपण आता म्हणजे नेहमी असं होतंच की आता सण आहे आणि हे लोक सण साजरे करू शकत नाहीत कारण यांना पेंडॉल्स पर्यंत घेऊन जात नाही, म्हणजे किंवा देवीच्या पायाजवळ घेऊन जात नाहीत किंवा गणपती पर्यंत नेऊ देत नाहीत. कारण बरोबर आहे, सगळ्यांना असं वाटतं की काही हल्लं गर्दीमध्ये त्रास होऊ नये त्यांना मुळात. आणि त्यामुळे ह्यांच्यासाठी सण हा फक्त एक सुट्टी असते. अच्छा. आणि मग ती सुट्टी नसावी, तो सण त्यांच्यासाठी पण सण व्हावा म्हणून त्यांनी मला सांगितलं दादा आपण ह्या वेळेला नवरात्रीसाठी साड्या रंगवूया. ओके. म्हणजे त्यानिमित्ताने आपल्याला त्या सणाचा भाग होता येईल आणि सगळ्यांबरोबर सण साजरा करता येईल. श्रेया, हाय ताई. काय करतेस तू? मी कॉलेजला जाते. कॉलेजला जाते? कितवीला आहेस? मी MA करते, फर्स्ट इयरला. MA करतेय? हो. कुठल्या कॉलेजमधनं? KC कॉलेज. आणि तू कुठे राहतेस? कॉलेजपासून किती लांब आहे? मी राहते बोरिवलीला. आणि माझं कॉलेज आहे चर्चगेट. बापरे, एवढा लांबचा प्रवास? हो. मग रोज जातेस का बंक करतेस? नाही जाते. एकटेच जाते? हो. कसं ट्रॅव्हल करतेस? आमच्या हातामध्ये स्टिक असते, ती आम्ही पुढे स्टिक असते, मग ती आम्हाला सांगते की पुढे काय आहे, कसं आहे डायरेक्शन, तसं आम्ही जातो. ट्रेननी जातेस? हो. सो रोज बोरिवली ते चर्चगेट तू एकटी प्रवास करतेस? हो. क्या बात आहे. मग जेव्हा पहिल्यांदा गेली होतीस तेव्हा भीती वाटली होती? हो, मी रस्ते पण विसरते ॲक्च्युली. पहिले मला भीती वाटायची, तेव्हा मी न्यू होती की लोक हेल्प करतील की करणार का, पण नाही, लोक सांगतात डायरेक्शन कुठे आहे, कसं आहे, कोणती ट्रेन येणार आहे, त्या हिशोबाने मग ते चढवतात ही, म्हणजे बसवतात ट्रेनमध्ये की जाऊ शकते या चर्चगेट ट्रेनने. असं कधी झालं आहे की काहीतरी खूप भीतीदायक प्रसंग घडला आहे किंवा हरवलीस किंवा विसरलीस रस्ता किंवा असं काही झालं आहे की बाबा आता मी घरी कशी जाणार किंवा कॉलेजला कशी पोहोचणार, असं कधी झालं आहे? हां, एकदा मी चुकीची बस पकडलेली, मला रस्ते नाही माहिती होते. पण लोकांनी हेल्प केली मला. एक दादा होता, तो मला हॉस्टेलपर्यंत घेऊन गेलेला.
म्हणजे तू कॉलेजला पोहोचलीस नीट, म्हणजे हॉस्टेलला. हॉस्टेलला पोहोचलीस हो. नीट. मुद्दामून नाही ना केलं असं, जरा मुंबई दर्शन करून घेऊ, फिरून वगैरे करून घेऊ? नाही नाही, सो तू काय सांगशील मुंबईकरांना? असंच जे कोण भेटतात त्यांना हेल्प करा, त्यांच्याशी चांगलं बोला. खरं तर हे जॅकेट जे दिसतंय सगळं, हे स्पेशल दिसतंय. हे पण प्रतीक्षा आणि आकांक्षाने केलंय. वा वा. आणि त्या असं काय 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 करत असतात आणि मला फुल सरप्राईज करत असतात. ह्यांना कदाचित चॅलेंजेस आहेत ते खूप आहेत, पण सगळ्यात जास्त माझ्यासाठी चॅलेंज हा असतो की कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर मुलींच्या हातात मला हात पकडून शिकवावं लागतं. Right. सो त्यावेळेला प्रत्येक वेळेला टीचर्सचा बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खूप वेगळा असतो. मग तेव्हा खूप मला आधी खूप वेळ जावा लागतो, त्यांना समजून द्यावं लागतं, कारण ते खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला घेतात. आणि मग मुलांना शिकवताना काय प्रॉब्लेम होत नाही, पण मुलींना शिकवताना हा खूप मेजर दृष्टिकोन अतिशय नाजूक असतो. हा. आणि गावातल्या शाळांमध्ये तर हा खूप मला आलेला प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला असं होतं की कोणीतरी फिमेल एस्कॉटची गरज असते, पण त्यांना जरी मी शिकवलं आधी तरी पण त्यांच्याकडनं जी होते डिलेव्हर गोष्ट, तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग जी गोष्ट शिकवायची ती राहून राहते. त्यामुळे हा सगळ्यात मोठा, म्हणजे मी हे कधी सांगत नाही पण आता ह्या निमित्ताने सांगतोय, आणि ते खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपल्याकडे जो म्हणजे लोकांना काय म्हणतात त्यांना, की ती जी माणुसकी असायला हवी आहे किंवा जो विचार असायला हवा आहे तो जेव्हा बदलेल तेव्हा ही मुलं नक्की मुख्य प्रवाहात येऊ शकतील. आणि त्या मानाने मला ह्या मुलींना थँक्स म्हणायचं आहे, कारण त्यांना मी कशाही प्रकारे कुठेही आता वर चढून चित्र काढ असं सांगितलं तरी त्या करतात. एवढा विश्वास निर्माण झाला. आणि जो आपण म्हणतो की ब्लाइंड ट्रस्ट आपण ज्याला म्हणतो तो त्यांचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी हाच एक मोठा चॅलेंज आहे. आणि तुमच्यासारखे लोक जर ह्याला जोडले गेले आणि तुम्ही येऊन जर ह्या मुलांना जर शिकवलं तर डेफिनेटली ही जी चळवळ आहे ती अजून पुढे जाईल. नक्कीच. पण मला असं वाटतं की आम्ही शिकवण्यापेक्षा इथे आत्ता ज्या मुली आपल्याबरोबर आहेत त्यांच्यापैकी एक मुलगी, ही जी माझ्या बाजूला उभी आहे, आकांक्षा, ही खूप जास्त टॅलेंटेड आहे. हिच्याकडनंच मला शिकावं लागेल, कारण तिला फक्त नाच नाही तर अजून वेगवेगळे स्किल्स येतात. तर आकांक्षा, काय ग, तू काय काय करतेस? जास्त तर काय नाही, फक्त डान्स, योगा आणि मल्लखांब, जलदीपासनं, असं बरंच काही. म्हणजे जास्त काही नाही. मी एवढी मोठी लिस्ट तू बोलून दाखवलीस. हे सगळं तू कुठे शिकलीस आणि कसं काय करतेस? हे सर्व तर शाळेत असल्यापासूनच आता पाया घातलेला गेला आहे. मल्लखांब तर मी वेन आय वॉज इन फर्स्ट स्टँडर्ड तेव्हापासून देशपांडे सरांकडे शिकते. त्याच्यानंतर योगामधली रुची वाढत गेली. पुढे मला योगाचे सर भेटले. मी आत्ता स्टेट लेवल विज्युअली इम्पेअर्ड लोकांसाठी झालेली योगासनाची कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये पण प्राईज घेतलं. आणि मग त्याच्यानंतर सगळं काही येऊन दादाकडे थांबलंय आणि आता दादासोबत प्रवास सुरू झाला आहे. आणि आता दादावरून तो बाबापर्यंत पोहोचलेला आहे. तर असा सर्व काही प्रवास सुरू आहे. आणि ते काय ते फोरहेडवरती, कपाळावरती जलदीपासन. जलदीपासन म्हणजे काय ग? जलदीपासन इट्स अ काइंड ऑफ योगा. त्याच्यामध्ये इतर वेळेस तर आपण शरीराला आराम देण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी डिफरंट काइंड्स ऑफ योगा पोस्चर करतो, पण जलदीपासन करत असताना आपल्या माथ्यावर एक ग्लास असतो काचेचा आणि त्यामध्ये मेण असतं आणि जरासं पाणी आणि त्यामध्ये दिवा असतो जळता. तर आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि सर्व काही हिंमत आणि सगळं काही एकवटून जेव्हा आपण खूप कॉन्सन्ट्रेटिव्हली एखादा योगा करतो, जेव्हा आपल्या फोरहेडवर असो सो वी कॅनॉट बी टर्न, तो आपल्याला एकदम कॉन्सन्ट्रेटिव्हली योगा करायचा असतो आणि तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर असतं. तर त्यालाच म्हणतात जलदीपासना. संपूर्ण लक्ष शरीरावर असतं की मनावर असतं? शरीरावर पण असतं, कारण की मन जर का इकडे तिकडे गेलं आणि हात चुकीच्या दिशेने हल्ले तर दिवा सरकेल. हो. तर मग यातनं डेली लाईफमध्ये तू काय शिकतेस या आसनातनं? डेली लाईफमध्ये काय शिकते, आपलं पूर्ण आयुष्य योगासनांवर आहे. आपण साधं बसताना वज्रासनात बसतो, आपण मांडी घालताना पालथी घालून बसतो, आपण क्रॅम्प्समध्ये बटरफ्लाय पोझिशन करतो, आपण कुठली अशी गोष्ट आहे जी योगाला सोडून करतो. हात आपण पसरवले की स्ट्रेचिंग करतो, आपण पुढे वाकलं की फॉरवर्ड बेंडिंग आहे, मागे वाकलं की फॉरवर्ड बेंडिंग आहे. कुठलीही एकही पोझिशन अशी नाही आहे जी आपण योगाशिवाय करू शकतो. वी कॅनॉट बी डू.
तर प्रत्येक एक क्षणाला आपण हात मुवमेंट करतोय हे सुद्धा एक्सरसाइज आहे. तर योगा आपल्याला इतकं रिलेट करतं, त्याच्यामध्ये असं वेगळं असं काहीच नाही आपल्या ही जीवनातून. वक्ता पण आहे का? हा? म्हणजे डान्स करते, योगा करते, मल्लखांब करते, चित्रकला करते आणि आता ती वक्ताही झाली. मला असं वाटतं की ही मल्टी टॅलेंटेड आहे आणि लवकरच तू स्वतःचं एक यूट्यूब चॅनल उघडू शकतेस, त्याच्यावरती रोज काहीतरी वेगवेगळे इन्स्पिरेशनल सांगू शकतेस. करतेस का सुरू? नको का एवढं बडबड नको मला. एवढी तासभर बोलल्यानंतर हे तू बोलतेस, लोकांचा विश्वास उडेल. पण क्या बात आहे, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आता मला काजलकडे जायचं आहे, कारण ती फक्त अशी ना लाजते. आपले माझ्याकडे माईक नको यायला, मला नाही फार बोलायचं आहे ना. तरी आम्ही तुझ्याकडे येणार आहोत काजल, अशी लपू नकोस मागे, पुढे ये थोडीशी. आणि आता मला सांग की आम्हाला कळलंय की तुला नुकतीच नोकरी लागली आहे, त्याच्यावर येऊच आपण. पण जसं आता मगाशी श्रेयाने सांगितलं की कॉलेजला जाताना रोजच्या प्रवासामध्ये काय अडचणी येतात, काय आव्हानं असतात, तर तशा तुझ्या आयुष्यातल्या बेसिक रोजच्या अडचणी किंवा आव्हानं काय आहेत? रायटर रायटर म्हणजे? आम्ही जेव्हा एक्झाम देतो हां. तेव्हा एक जण असतो जो आमचा पेपर लिहितो. बरोबर. तर मला नेहमीच प्रॉब्लेम आले रायटरसाठी. ओ, म्हणजे चांगले रायटर्स मिळालेले नाही आहेत. नाही, म्हणजे तुला असं वाटतंय की तुला जे काही येतं ते सगळं सांगून त्या व्यक्तीने लिहावं, हां. एवढं ट्युनिंग झालेलं नाहीये का? ते इतके हुशारच नसतात? कोणी कोणी मधूनच पळून जातं. अरे बापरे, का? ॲक्च्युली काय आहे की ह्यांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हाच आहे. म्हणजे जेव्हा परीक्षा असते तेव्हा ह्यांच्या कमी वर्गातला एखादा व्यक्ती ह्यांचा पेपर लिहितो की त्या सेम कमी वर्गात म्हणजे आता first समजा grade? हे हां, एक बरोबर. एक वर्ष कमी असणारे ज्युनियर त्यांचा पेपर लिहितात. आणि अशा वेळेला असं होतं की कुठल्याच कॉलेजमध्ये, म्हणजे ही खरं तर खूप निंदनीय गोष्ट, कुठल्याच कॉलेजमध्ये एकही रायटर तयार नसतो ह्यांचा पेपर लिहिण्यासाठी. आणि मग फायनली असं होतं की कोणीतरी मोठे लोक येऊन पेपर लिहितात किंवा मग कधी कधी मलाच जावं लागतं, कधी कधी असं. आणि आता एक व्यक्ती सगळ्यांना पुरत नाही. Of course. आणि तो हिचं तर एकदा असं झालंय की ती पेपर तिने सांगायला सुरुवात केला आणि ती सांगते, थोड्या वेळाने तिला कळलं समोर कोणीच नाहीये आणि तो मध्येच पेपर सो तो न सांगता गेला? न सांगता. आणि कळणार कसं ना. ऑफकोर्स. आणि अशा प्रकारे मग काय होतं, एकतर वर्ष वाया गेली आहेत, अशी एक वर्ष पूर्ण वाया गेलेली आहे त्यांची. आणि त्याच्यामुळे मग पुढे नंतर प्रॉब्लेम होतो. म्हणजे मग यावर काय उपाय असू शकतो, तुम्ही काय सुचवाल? यावर एकच उपाय की आपलं जे समाज कल्याण विभाग आहे त्यांनी खरं तर यावर काम करून यांच्यासाठी ती प्रोव्हिजनच केली पाहिजे. Exactly. आणि ती प्रोव्हिजन कॉलेजमधल्या लोकांबरोबर जे नॉन टीचिंग स्टाफ आहेत त्यांनी लिहिलं तरी चालण्याची एक प्रोव्हिजन असायला पाहिजे. कारण ते एनिवेज त्यांच्या कॉलेजमध्ये येणार आणि कॉलेजमध्ये अदरवाईज काम करणार. पण जर आता लायब्ररियन आहेत आणि त्या दिवशी समजा लायब्ररियन ताईंनी समजा ह्यांच्यापैकी एकाचा पेपर लिहिला तर एक रायटर सहज मिळाला. तर हे जे आपल्याकडे होत नाही आहे तर त्याच्यावरती जर काम झालं तर ह्या मुलांचे वर्ष वाया नाही जाणार. आणि तसं तिचं वर्ष वाया गेलं. त्यामुळे आता मला त्याच्यानंतर आणि आमचा हा रोजचा टास्क असतो. म्हणजे आता त्या शिकतायत, मग आता परीक्षा आली की आज पण काही जणींची परीक्षा सुरू झाली आहे तर आज मी सकाळपासून त्या रायटरच्या ह्याच्यात होतो, बाबा पोचलायत ना हे ना. कधी कधी असं होतं की त्या रायटरना एक फीज द्यावी लागते, राईट. पण ती फीज पण आम्ही डबल चौबल देतो तरी सुद्धा रायटर्स मिळत नाहीये. म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काही कॉलेजेसमध्ये खूप चांगली व्यवस्था आहे, म्हणजे रुईया कॉलेज असेल किंवा अशा काही कॉलेजेसमध्ये खूप चांगली व्यवस्था आहे रायटर्ससाठी, पण काही कॉलेजेसमध्ये अजिबात व्यवस्था नाही आहे. तर त्यामुळे आपण आणि आता तर असं आहे की तुम्ही जर रायटर मिळत नसेल तर कोणीही रायटर म्हणून येऊ शकतं. त्यामुळे जे बघतायत आणि त्यांना जर ह्या रायटरसाठी आमच्याबरोबर जोडलं जायचं असेल, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मदत करू शकता या निमित्ताने, तर नक्कीच संपर्क साधा. तुम्ही प्लीज कसा संपर्क साधायचा तेही मला सांगा. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचं एक तर वेबसाईट आहे आणि त्यावर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की आमच्याशी जोडले जाऊ शकता आणि त्यांचं विजन मांडायची तुम्हाला संधी मिळेल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांचे डोळे होऊ शकाल असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. अत्यंत जबाबदारीचं आणि तितकंच महत्त्वाचं हे काम असू शकतं. आणि जर का तुम्ही व्हॉलंटरीली हे करू इच्छित असाल तर प्लीज संपर्क साधा. हे सगळे चॅलेंजेस तर आहेत, तुम्ही सांगितले, हे जे काजलनी स्वतःहून अनुभवलेले आहेत. पण या सगळ्या आव्हानांवरती मात करत तिने आता जॉब मिळवला आहे. तर मला तिला तिच्या जॉबबद्दल विचारायचं आहे की काजल, एकतर तुला खूप खूप तुझं अभिनंदन बाळा की तू नोकरी मिळवलेली आहे स्वबळावर. काय आहे तुझा जॉब आणि काय करतेस?
माझा जॉब रिसेप्शन आहे. हम्म. स्टार्टिंगला असं वाटलेलं की कोणी कसा असेल समोरचा व्यक्ती किंवा माझे कलिग्स, हां. पण होते सगळे छान आहेत, सगळे हेल्प करतात मला आणि गुड. गुड. एवढंच Hello, Fiona. मजा येते काम काम करताना? हो खूप मस्त, खूप हो? जास्त. किती महिना झाला? महिने नाही 20 दिवस झाले असतील. Okay. कमीत कमी. आणि सो महिन्यानंतरचा पहिला पगार काय करणार? मम्मीच्या हातात जाईल. वा. काजलला आपण शुभेच्छा देऊया तिच्या नवीन प्रवासासाठी आणि पुढील प्रवासासाठी. थँक्यू सो मच काजल. मगाशी श्रीरंग चॅरिटेबल फाउंडेशनचा तुम्हाला पत्ता कळलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधू शकता. आणि सुमितदादांनी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगितली की व्यक्ती एखादी असते, मग ती इम्पेअर्ड असू देत किंवा आपल्यासारखी असू देत, आपल्या प्रत्येकाची एक काहीतरी विजन असते, एक कल्पना असते, पण तीच आपल्या डोक्यातली कल्पना प्रत्यक्षात मांडणं हे सगळ्यांना जमत नाही. आणि असं एक अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे ते ऑफ कॅमेरा असू देत किंवा ऑन कॅमेरा असू देत, म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचे खरे रंग मोठ्या पडद्यावरती रंगवणारे आमच्यात एक अत्यंत महत्त्वाचे छाया दिग्दर्शन करणारे जे मला कॅमेऱ्याच्या मागून बघतायत आणि विचार करतायत की इथं काय चाललंय. त्यांचं मगाशी मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन केलं होतं की अप्सरा आली किंवा नटरंग त्यांनी शूट केलेली फिल्म आहे. आपण महेश लिमये यांना ऑन कॅमेरा बोलवूयात. टाळ्या. सो वी हॅव द मोस्ट हँडसम ॲब्सोल्युटली टॅलेंटेड डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी अँड डिरेक्टर महेश लिमये आपल्यासोबत, ज्यांचा पहिला दिग्दर्शनाचा जो चित्रपट होता येलो, तो एका रंगाबद्दलचा आहे आणि त्यात त्यांनी एक वेगळाच रंग मांडला होता चित्रपटात. प्लीज आम्हाला त्याच्याबद्दल सांगा. येलो ही एक खूप स्पेशल फिल्म माझ्याकरता होती. तुम्ही कोणी बघितली नसेल तर प्लीज बघा, तुम्हाला खूप आवडेल ती बघायला. आणि किंवा मी तुम्हाला एकदा बसून स्टोरी सांगेन त्याची. त्याच्यात सुद्धा आपल्यासारखीच एक गौरी गाडगीळ म्हणून आहे आणि तिने दोनदा तिने स्पेशल पॅरा ऑलिम्पिक्स असतात त्याच्यात स्विमिंगमध्ये सिल्वर मेडल्स तिने पटकावली आहेत. तर आत्ता सोनाली तुम्हाला जसं विचारत होती की तुम्ही काय काय चॅलेंजेस ॲक्सेप्ट करत पुढे जात आहे लाईफमध्ये, तर तशीच आपली गौरीसुद्धा तिनेसुद्धा खूप चॅलेंजेसवर मात करून ती इथे पोचली आहे. तुमच्यात सुद्धा प्रत्येकीमध्ये एक एक इन्स्पिरेशन आहे जे आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय की काय तुम्ही करू शकता. दिस इज आउटस्टँडिंग. मी एका आर्ट स्कूलमधला विद्यार्थी आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही आता याचं जॅकेटसुद्धा आहे, सो आय थिंक हॅट्स ऑफ टू यू. यू गॅज आर अमेझिंग. येलो हा चित्रपट जेवढा माझ्याकरता इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा होता तसाच याच्याकरता सुद्धा हे जे प्रोजेक्ट आहे तुझं, विच इज अमेझिंग यार. आणि जेव्हा मला कळलं की इकडे येऊन काहीतरी आपला एखादा छोटासा खारीचा वाटा, कधीही तू बोलव मला, मी तुझ्याबरोबर आहे. यु नो, सिरियसली. बिकॉज तू आत्ता सांगत होतास ना की तिचं 1 वर्ष वाया गेलं. आय फेल्ट सो बॅड. माझी मुलगी आहे गौरांगी, ती तिच्या वयाच्या ती 3रीत होती. 3rd स्टँडर्डपासून ती आत्ता 12thमध्ये आहे. एव्हरी इयर, एव्हरी एक्झाम शी गोज ॲज अ रायटर. आणि ती जे काही काम करते म्हणजे आम्ही प्राऊडली सगळ्यांना सांगतो, पण आज मला त्याचा इम्पॉर्टन्स समजला आहे की म्हणजे मला माहिती होतं गौरांगी फक्त जाते पेपर लिहायला कोणाचा तरी, पण त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात. आणि खरंच यार, म्हणजे तुमच्यासारख्यांना प्रत्येक माणसाने आपण काही ना काहीतरी पुढे येऊन हेल्प करूनच ती दृष्टी दिली पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमच्यातली जी कला आहे ना ती आम्ही कोणीही करू नाही शकणार. यु नो, विच इज अमेझिंग. आणि थँक्स, मला इथे थोडंसं काहीतरी सहकार्य तुमच्याबरोबर राहून करता आलं. आणि आमच्या अप्सरा सोनाली, थँक्स बिकॉज यू हॅव गिवन युअर टाइम. अरे
हा आणि, इथे आपण no, या seriously, it is आभार प्रदर्शनाचा amazing. कार्यक्रम It is amazing. संपवूयात. काय रे तुम्हाला वाटतं की नाही हा? त्याला आपण एवढे जलवे बघतो तिचे अप्सरा काय धमाल. सो मला असं वाटतं हिरकणी. मित्रांनो या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सहानुभूती नाही सहकार्याची गरज आहे. अगदीच. आपण त्यांचा सहभाग आपल्या आयुष्यात करून घेऊया आणि त्यांच्या आयुष्यात काय सहभाग करू शकतो स्वतःच्या पद्धतीने तो नक्की करूया. त्यांच्या दैनंदिन आयुष्यात एखाद्या कार्यक्रमापुरता आणि एखाद्या सणापुरता नाही. आपण रंगांविषयी बोललो. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा रंग असतो तो प्रेमाचा आणि याची गरज आहे समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.